गावाकडे जायचं म्हणलं की तर जल्दीच निघावं लागतं. लेट लागलं तर काय बसच भेटत नाही, म्हणून त्याच्यामुळे आज जल्दीच निघालो होतो जाण्यासाठी. पण बापले एक तर समोरच पळत होते, तिला का बस भेटते का नाही की वाटलं होतं, पण मला तर सोडूनच टाकून दिले होते. मी पण जाऊ दे म्हणलो, मला पण बेकरीमध्ये जायचं होतं. बेकरीमध्ये जाऊन वॉटर बॉटल घेतले. मला तर बाहेर निघालो की मला खूप जास्त आणलं. मी पण पाण्याची बॉटल घेऊन गेले होते त्याच्यापाशी, पण काय बस आली नव्हती. दोघं वेट करत बसले होते. 8ची बस होती पण ते गेली होती. आम्हाला थोडं यायला लेट झालं होतं, पण आता कधी येते ते काय माहित नव्हतं. मला तर खूप जास्त भूक लागलं होतं. हानी पण झोपेतून उठली होती, तिला पण सारखं रडत होती, तिला पण भूक लागली होती. म्हणून शॉपला गेलो होतो, बिस्किट आणायचं होतं म्हणून 2 बिस्किटचे पॅकेट घेऊन आलो होतो. पण हानीला दिलं होतं. हानीच्या पप्पाने माझ्या हातातलंच काढून घेतलं. पण मला जास्त भूक लागली होती, पण हानीच्या पप्पाने मला बिस्किट देत नव्हते. दुसतं आणून घे म्हणले होते, पण जायचं होतं, पण बस निघाली होती, जायला काय येत नव्हतं. बापलेकीचं खायचं काम चालू झालं होतं, मला काय देतच नव्हते. मी त्याचं तोंड बघत बसावं लागलं होतं. आता काय करावं. पण हानीपाशी होतं ते बिस्किट पॅकेट, तिनं का तेवढं जास्त खात नव्हती, म्हणून तिला 2-3 काढून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मीच खाल्लं होतं. हानीचं पण खाणं झालं होतं, तिने झोपी गेली होती. तिला ना सीटवरच झोपू घालं होतं. बसमध्ये तर गर्दा जास्त नव्हतं म्हणून, त्याच्यामुळे मांडीवर गेलं तर मला तर खूप जास्त अवघड होईल होतं, म्हणून तिला सीटवरच झोपू घालं होतं. इकडे हानीच्या पप्पाला बसून तर खूप जास्त कंटाळा आला होता, म्हणून ते थांबले होते. मला पण कंटाळा येत होता, पण हानी उठते म्हणून तिच्या जवळच बसावं लागलं. मला तर घरी कधी जात्या कधी पोहोचत्या वाटलं होतं. फायनली आम्ही बिस्कुंद्याला आल्या होत्या. तिथून ऑटोमध्ये बसलो होतो, पण हानीला सीटवर बसू घालं होतं, तर तिनं खूप जास्त भीत होती. आम्ही तर घरी आलो होतो. आल्यानंतर हानीला सगळे घेत होते, पण हानी कोणाकडे जात नव्हती, सारखं रडत होती. हानी कोणालाच ओळखत नव्हती. तिला ना दिवसभर झाला आज खेळायलाच भेटलं नव्हतं. बसमध्ये पण झोपी गेली होती, पण त्याच्यामुळे चिडचिड करत होती. आल्यानंतर तिला खेळायला सोडलं होतं खाली, आणि तिला रूम मध्ये यायचं होतं. तिला यायला येत नव्हतं, तरीही ट्राय करत होती. येत नव्हतं म्हणून आता तिथंच बसली होती. आम्ही ना संध्याकाळी हानीचे पप्पा मी दोघं वर गेले होते. आभाळ पण आलं होतं, चांगलं वातावरण झालं होतं. पण हानीचे फोटो काढा म्हणले होते, पण हानी रडत होती, सारखं कोणाकडे जात नव्हती, चिडचिड करत होती. सगळं तिला नवीन वाटलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त रडत होती.